श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनेलवर मनापासून स्वागत. आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. दिनांक 24 जुलै 2025ला दीप अमावस्या, आषाढ अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग हे तिन्ही योग एकाच दिवशी येत आहेत. तर या संयोगामध्ये काय विशेष करावं हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. येत्या गुरुवारी बऱ्याच चांगल्या गोष्टी जुळून येत आहेत आणि म्हणूनच आपण आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नेमकं काय आहे या गुरुवारी तर बघा, गुरुवार म्हटलं तर प्रत्येक गुरुवार हा आपल्यासाठी आणि प्रत्येक स्वामी भक्तासाठी महत्त्वपूर्ण मानलेला आहे. प्रत्येक गुरुवारी आपण स्वामींच्या सेवा करत असतो, गुरूंच्या सेवा करत असतो. पण या गुरुवारी विशेष असं काय आहे तर या गुरुवारी आषाढी अमावस्या आहे. आषाढी अमावस्या म्हणजेच याला दर्श अमावस्या देखील म्हटलं जातं किंवा दीप अमावस्या देखील म्हटलं जातं. आता बऱ्याच ठिकाणी याला गटारी अमावस्या असं म्हटलं जातं. पण हा जो गटारी शब्द आहे तो खऱ्या अर्थाने चुकीचा आहे. गतहरी अमावस्या असा हा मूळ शब्द आहे. आता या अमावस्येला गुरुपुष्यामृत योग जुळून आलेला आहे. बघा, गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा योग मानला जातो. रवी पुष्यामृत, गुरुपुष्यामृत हे खूप महत्त्वाचे योग मानले जातात. 27 नक्षत्रांपैकी पुष्प नक्षत्र हे शुभ नक्षत्र आहे आणि जेव्हा हे नक्षत्र गुरुवारच्या दिवशी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं. म्हणजेच गुरुवारी पुष्य नक्षत्र या योगात केलेले कार्य दीर्घकाळ टिकते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जाते त्याची शुभता वाढत जाते, अडथळ्यांपासून मुक्ती मिळते. हा दिवस मंत्रसिद्धीसाठी, खरेदीसाठी, गुरुपूजनासाठी आणि साधनेसाठी उत्तम मानला जातो. पुष्प नक्षत्रात श्रीराम आणि श्रीकृष्ण यांचे नामस्मरण केले जाते. हे तिन्ही योग एकत्र आल्यावर काय घडते हा दिवस म्हणजे 3 शक्तीची उपस्थिती आहे. तर बघा, या योगावर आपल्याला काही गोष्टींची खरेदी करायची असते. तर या योगावर काय खरेदी केलं जातं तर सोनं. अर्थातच या दिवशी सोने खरेदी करण्याला विशेष महत्त्व आहे. सोने वाढवणारा दिवस असे या दिवसाला म्हटले जाते. या दिवशी जर आपण सोन्याची खरेदी केली, नवीन जागेची खरेदी केली, एखादा नवीन व्यवसाय असेल, एखादा नवीन व्यवहार असेल, आपण अवश्य करा. आपल्याला त्यामध्ये नक्कीच यश मिळेल. कारण पुष्प नक्षत्र हे अतिशय शुभ मानले जाते. त्याला नक्षत्राचा राजा असं म्हटलं जातं आणि गुरु, यश, धन, पद, प्रतिष्ठा मिळवून देणारा, त्यापैकी दोन्हीच्या संयोगाने येणारा गुरुपुष्यामृत हा योग असतो त्या अत्यंत फलदायी. आणि यावर्षी दीप अमावस्या देखील या दिवशी आलेली आहे. त्यामुळे या दिवशी लक्ष्मीकारक ज्या ज्या वस्तू असतात, जसं दक्षिणावर्ती शंख असेल, यंत्र, कुबेर यंत्र असेल, त्यानंतर देवांच्या मूर्ती असतील, माता लक्ष्मीची मूर्ती, भगवान विष्णूची मूर्ती किंवा बाळकृष्णाची मूर्ती, फोटो, या वस्तू देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. गुरुपुष्यामृत योगाचा मुहूर्त काय आहे? गुरुपुष्यामृत योग हा 24 जुलै 2025 रोजी गुरुपुष्यामृत योग या दिवशी सुरू होईल. दुपारी 4:44 पासून दुसऱ्या दिवशी म्हणजेच 25 जुलै रोजी सकाळी 6:20 पर्यंत या दरम्यान आपल्याला ज्या ज्या सेवा शक्य होतील त्या आपण गुरुवारी सकाळपासून सेवा करू शकता. या पवित्र योगावरती काही महत्त्वाचे नियम आपण अवश्य पाळावेत. जो कोणी या दिवशी सोने खरेदी करतो त्याचं आयुष्य देखील सोन्यासारखं होतं किंवा त्याच्यावर सोनं विकण्याची किंवा मग सोनं गहाण वगैरे ठेवण्याची वेळ कधीच येत नाही. पण हे फक्त बोलायला झालं. आता सोने खरेदी करायचं म्हटलं तर सोनं काही इतकं स्वस्त नाही की कोणीही जाऊन ते सहज घरी घेऊन येईल. त्यामुळे सोन्याचे भाव इतके वाढले आहेत की सहजासहजी चांगल्या व्यक्तींना देखील ते घेणं शक्य होत नाही. तर ज्यांच्या आर्थिक अडचणी आहेत त्यांचा लांबचाच विषय आहे. म्हणूनच काळजी करू नका. जर तुम्हाला सोन्याची वस्तू घेता येत नसेल तर कमीत कमी 5 रुपयाची ही वस्तू तुम्ही तुमच्या घरी आणली, त्याची पूजा केली शुद्ध मनाने किंवा शुद्ध भावना ठेवून जर तुम्ही काही गोष्टी केल्या तर पुढच्या पुष्यामृत म्हणजे पुढच्या गुरुपुष्यामृत योगापर्यंत नक्कीच तुमच्याकडे एखादी सोन्याची वस्तू 100% येणार. फक्त या ठिकाणी आपला विश्वास असायला हवा. त्यातली त्यात आपल्या घरातलं जे वातावरण आहे ते चांगलं राहण्यासाठी, आर्थिक भरभराट होण्यासाठी देखील या छोट्या गोष्टीमुळे आपल्याला मदत मिळत असते. तर अशी कुठली गोष्ट आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी सोन्याव्यतिरिक्त तुम्ही काय खरेदी करू शकता तर सोन्याव्यतिरिक्त तुम्ही चांदीची एखादी वस्तू करू शकता. घरामध्ये छोटी मुलगी असेल तर त्या मुलीला तुम्ही पैंजण, चेन वगैरे घेऊ शकता. अशा प्रकारच्या छोट्याशा वस्तू जरी तुम्ही खरेदी केल्या किंवा चांदीचे एखादं निरंजन जर तुम्ही घेतलं तर त्याने देखील आपल्या घरामध्ये लाभ मिळायला सुरुवात होत असतो.
आता चांदीही घेणं शक्य नसेल तर मग या व्यतिरिक्त तुम्ही काय घेऊ शकता, तर तुम्ही श्रीयंत्र खरेदी करू शकता. श्रीयंत्र आपल्या घरामध्ये आपण जेव्हा ठेवतो तेव्हा माता लक्ष्मी आणि विष्णू भगवान यांची आपोआप आपल्यावर कृपा व्हायला मदत मिळते. आता श्रीयंत्र घरात आणलं आणि आपोआप आपल्याकडे पैसा यायला सुरुवात होते का, तर अजिबात नाही. असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये, कारण कष्टाला पर्याय नाही. आपण जेव्हा कष्ट करतो तेव्हाच त्या कष्टाला काहीतरी फळ मिळत असते. त्यामुळे कष्ट तर आपल्याला करायचेच आहेत. कष्ट करणं ही दगडावरची रेघ आहे. पण बऱ्याच ठिकाणी असं पाहायला मिळतं, ऐकायला मिळतं की खूप कष्ट करतो आम्ही, पण आम्हाला म्हणावं तसं यश मिळत नाही किंवा पैसा पुरतच नाही. सतत आर्थिक चणचण भासत राहते. तर त्यामुळे कोणीही गैरसमज करून घेऊ नये. आपण श्रीयंत्र घरात ठेवल्यानंतर काय बदल होतो, तर आपोआप पैसा येत नाही. आपण जे काम करतो त्याला यश मिळायला सुरुवात होते. आपला पैसा टिकून राहतो. घरातलं आजारपण, वास्तुदोष जे काही असेल ते दूर होण्यासाठी मदत मिळते आणि आपोआपच आपल्याकडे धनसंचय व्हायला सुरुवात होत असतो. किंवा मग तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरीमध्ये तुमची बढती होते, किंवा व्यवसाय असेल तर तो चांगल्या पद्धतीने चालायला सुरुवात होते. जे सकारात्मक बदल घडत आहेत ते आपल्या श्रीयंत्रामुळे घडत असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही श्रीयंत्र नक्कीच घरी घेऊन येऊ शकता. त्यासोबतच श्रीयंत्र तुमच्याकडे ऑलरेडी असेल पण मग तुमच्याकडे कमळगट्ट्याची माळ नसेल तर ती देखील तुम्ही घरी घेऊन येऊ शकता. कमळगट्ट्याची माळ ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. त्यामुळे श्रीयंत्राच्या भोवती कमळगट्ट्याची माळ आपल्याला ठेवायचीच आहे. त्यासोबतच कुबेर यंत्राची स्थापना आपल्या घरामध्ये करावी. गुरुपुष्यामृत योगावरती कुबेर यंत्र आपल्या घरामध्ये खरेदी करा. किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला देवघरातील जी कुठली गोष्ट घ्यायची आहे ती तुम्ही नक्कीच या दिवशी घेऊ शकता. त्यासोबतच तुमच्याकडे गाय वासराची मूर्ती नसेल, तसेच कासव नसेल तर ते देखील तुम्ही या दिवशी घेऊ शकता. तर गुरुपुष्यामृत योगावर तेवढी छोटीशी खरेदी तुम्ही नक्कीच करू शकता, कारण ती छोटीशी खरेदी तुमच्या घरामध्ये भरभराट देखील आणू शकते. आता हे सगळं तुम्हाला जे काही सांगितलं ते तर तुम्ही घेऊ शकता, पण सगळ्या गोष्टी तुमच्या घरामध्ये आहे किंवा मग ह्या गोष्टी घेणं तुम्हाला शक्यच नाही, तर मग तुम्ही काय करायचं, तर फक्त 5 रुपयाची कवडी घरी घेऊन यायची. कवडी म्हटलं तर माता लक्ष्मीला ती अतिशय प्रिय आहे. त्यामुळे अशी ही कवडी आपल्या घरामध्ये असायलाच हवी. तुम्ही देवीच्या गळ्यामध्ये देखील कवड्यांची माळ बघितलेली असेल, किंवा जे गोपी वगैरे किंवा वासुदेव वगैरे येतात त्यांच्या गळ्यामध्ये देखील तुम्हाला कवड्यांची माळ बघायला मिळालेली असेल. या कवडीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे ही कवडी आपल्या घरामध्ये ठेवणं खूप शुभ मानलं जातं. ही कवडी गुरुपुष्यामृत योगावरती घरी आणायची आहे. तिला पंचामृताने अभिषेक घालायचा, धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये ठेवायची. आता या व्यतिरिक्त तुम्ही 1 कवडी घेण्याऐवजी तुम्ही 3 घेऊ शकता, 5 घेऊ शकता, 7 घेऊ शकता, किंवा मग 9 किंवा 11 कवड्या घेऊ शकता. म्हणजे विषम संख्येमध्ये तुम्हाला या कवड्या घ्यायच्या आहेत, पण कमीत कमी 1 कवडी का होईना तुम्हाला घ्यायची आहे. ती तांदळावर ठेवायची. तांदळावर ठेवल्यानंतर त्यावर पूजा करायची, हळदी कुंकू अर्पण करायचं आणि माता लक्ष्मीचा जो कुठला तुम्हाला मंत्र येत असेल त्याची 1 माळ जप करायची. त्यानंतर ही कवडी एक तर तुम्ही देवघरात ठेवा किंवा मग तुमच्या पाकिटामध्ये किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारे एक 5 रुपयाची कवडी जर तुम्ही अशा पद्धतीने घरात ठेवली तर दर पौर्णिमेला किंवा दर अमावस्येला तिची अशा पद्धतीने पूजा केली तर 100% तुमच्या आर्थिक समस्या सुटण्यासाठी हळूहळू मदत होणार आहे. हे तुम्ही डोळे झाकून विश्वासाने करून पहा. निश्चितच तुम्हाला सकारात्मक अनुभव पाहायला मिळेल. तर गुरुपुष्यामृत योगावर काय खरेदी करायचं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतले आहे. आता गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी अमावस्या देखील आहे. तर ज्या काही अमावस्येच्या सेवा आहेत त्या तुम्हाला गुरुवारच्या दिवशी करायच्या आहेत. त्या सेवा उपाय आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू. पण अमावस्येच्या अगोदर किंवा अमावस्येच्या दिवशी तुम्हाला काही गोष्टी आवर्जून घराबाहेर देखील काढायच्या आहेत. तर त्या कुठल्या आहेत, तर बघा, घरामध्ये रद्दी साचलेली असेल, इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे खराब झालेल्या वस्तू असतील, ज्या रिपेअर होत नाही, ज्याचा काही उपयोग होत नाही, तसेच औषधं ज्यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे पण अजूनही त्या बॉटल वगैरे आपल्या फ्रीजमध्ये आपल्या घरामध्ये पडून असतील तर त्या देखील तुम्हाला काढून टाकायच्या आहेत. एकंदरीत काय, तर आपल्या घराची स्वच्छता या अमावस्येनिमित्त तुम्हाला करायची आहे. त्यासोबतच जी कुठली अडगळ असेल ती देखील तुम्हाला घरातून काढून टाकायची आहे.
देवघरामध्ये भंग झालेले फोटो असतील, मूर्ती असेल किंवा पुस्तक फाटलेले असतील, असे काही ग्रंथ आहेत ज्याचे पूर्ण पान झालेले आहे, धड वाचताही येत नाही, तर असे ग्रंथ देखील तुम्हाला अमावस्येच्या दिवशी किंवा त्या अगोदर घरातून काढून टाकायचे आहेत. ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. या व्यतिरिक्त अशी कुठलीही गोष्ट जी तुमच्या घरामध्ये अजिबात उपयोगाची नाही, तसेच चपलाचा समावेश आहे, तसेच कपडे असतील तर एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही त्या देऊ शकता आणि तुमच्या घरातील जी काही अडचण आहे ती देखील कमी होईल. गुरु पुष्यामृत योगावर 5 रुपयाची वस्तू घरात घेऊन या आणि ज्या कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या घरातून बाहेरही काढून टाका. अशा पद्धतीने जर तुम्ही हा छोटासा उपाय केला तर 100% तुम्हाला याचा सकारात्मक अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी आणि इतर नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.